ही जी जमीन घेतलेली आहे ही 85 एकर जमीन आहे आणि या 85 एकर पैकी 2002 ला ही जमीन घेतलेली आहे कारखान्यासाठी, इथेनॉल कारखान्यासाठी. परंतु ते इथेनॉल कारखाना सरकारचं धोरण बदलल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि हा कारखान्याची जमीन आहे तशीच त्या ठिकाणी राहिली. ही जमीन खरेदी जी केली आहे ती जमीन खाजगी सहमतीने खरेदी केलेली जमीन आहे, वर्ग 1 ची जमीन आहे. जी तक्रार आता परवा दाखल झाली की महार वतनची जमीन आहे. मुळामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी या विधानसभेत प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितले की जमीन महार वतनची नाही, वर्ग 1 ची जमीन आहे आणि वर्ग 1 ची जमीन कुणालाही खरेदी करता येते. या ठिकाणी ते धिंडोरा पेटवला जातो की महार वतनचा आणि या जमिनीचा शून्य संबंध आहे. त्याचे कागदपत्र विधानसभेमध्येच महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत. आता यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की खरेदीमध्ये छेडछाड केली का काय केली, अशी कुठलीही प्रकार त्या ठिकाणी नाही. जे छेडछाड केली त्याला त्या ठिकाणी त्या जमेलबाईच्या मुलाची सही केलेली आहे की आम्हालाही मान्य आहे आणि छेडछाड केली वगैरे हे विषय आमचे नाहीच आहे किंवा तो नायट्रॉसिटी वगैरेचा विषय होऊ शकत नाही किंवा फसवणुकीचा विषय होऊ शकत नाही. कारण हे विषय जे आहेत ते सब रजिस्टरनं पाहायचे आहेत. त्याने ते सब रजिस्टरने रजिस्टर केली म्हणजे ते बरोबर आहे असं आम्ही गृहीत धरतो कायद्यानुसार. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ॲट्रॉसिटी लावली, एकनाथ खडसे यांच्यावर ॲट्रॉसिटी लावली, नाटक करायची मागणी करताय. मुळामध्ये माझा काय संबंध आहे ॲट्रॉसिटीचा? मी काही तिथं हजर नव्हतो, काही मी त्याचा व्यवहार केलेला नाही, मी कुठे 1 मिनिट तिथं उभा नव्हतो, माझी कुठं बोलाचाली झाली नाही, तिथं कोणावर शिवीगाळ झालेली नाही. मग अशा स्थितीमध्ये वाऱ्यावरच ॲट्रॉसिटी लावायचे, दबावापोटी ॲट्रॉसिटी लावायचे, हे चुकीचं आहे. यामध्ये अडकमोलने म्हटलेलं आहे किंवा गिरीश महाजनांनी याची जमीन, गिरीश महाजन या संस्थेचे संचालक आहे. तापी पूर्णा शुगर अँड अलाइड कंपनी खाजगी, या कंपनीचे गिरीश महाजन त्या ठिकाणी संचालक पूर्वी होते, आजही संचालक आहे. आणि गिरीश महाजनच्या नावावरही त्या ठिकाणी 5-6 एकर काहीतरी जमीन होती. गिरीश महाजनने ही जमीन तातडीनं त्यांना परत देऊन टाकली. ते काही गिरीश महाजन करण्यासारखा उदार आहे म्हणून दिली नाही. त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी ही जमीन आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जे ॲफिडेविट करतो कोणाची किती प्रॉपर्टी आहे त्या ॲफिडेविटमध्ये ही जमीन लिहिली नव्हती आणि जमीन न लिहिल्यामुळे जर कोणी तक्रार केली असती तर गिरीश महाजनची आमदारकी रद्द झाली असती. या कारणासाठी गिरीश महाजनने ती जमीन ताबडतोब दिली. पण तरी अजूनही तक्रार करता येते त्याची, जरी 10 वर्षापूर्वीचं असलं तरी तक्रार केव्हाही करता येते. पण त्या कारणासाठी ते दिलेली जमीन आहे परत, अशी काही स्वतः दिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महार वतनचा संबंध नाही, कोणत्याही प्रकारे गैरखरेदी केलेली नाही. पैसा देत असताना या ठिकाणी रेडी रेकनरच्या दराने पैसा दिलेला आहे आणि हा पैसा मिळाला अशा स्वरूपाचा दिलेला आहे. 29 लोकांकडून ही जमीन खरेदी केली, फक्त एकाच खरेदीदाराची तक्रार आली. आता 25 वर्षानंतर तक्रार केली, 25 वर्षानंतर जाग लागली का आम्हाला पैसे मिळाले नाही. 25 वर्षामध्ये का नाही गेलं? कारण आता एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून नाथाबाला कसं अडकवता येईल अशा स्वरूपाचा हा विषय आहे. आमदार चंद्रकांत पाटलांनी पण विधानसभेमध्ये ही लक्षवेधी विचारली होती. त्या लक्षवेधीतच महसूल मंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. आणि आता विनाकारण नाथाबाला या ठिकाणी अडकवण्याचा का प्रयत्न होतोय? कारण या जळगाव जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाला एकही विरोधक नाही. एकमेव राहिलेला विरोधक म्हणजे नाथाभाऊ. मग एकनाथ खडसेंना कसं नाउमेद केलं पाहिजे, कसे खोटे गुन्हे दाखल केले पाहिजे, कसं राजकारणामध्ये चूप बसवलं पाहिजे, हा यांचा प्रयत्न दिसतोय.